नमस्कार. आमचा नेता भर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत जोडलेले आहेत सुहास राजवाणे सर. तर चला त्यांचं मत आपण जाणून घेऊया. तर सुहास सर, आमचा नेता भर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमच्या राजकीय आणि शैक्षणिक अनुभवाबद्दल थोडक्यात तुम्ही काय सांगाल? प्रथमतः मी आमचा नेता लय बहिरी चॅनलचं स्वागत करतो माझ्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आज रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुती, भाजपा, शिवसेना, जनस्वराज्य मित्र पक्षाच्या वतीनं मला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. माझ्यासोबत रुई पंचायत समिती मतदारसंघातून सौ अश्विनी वैभव पवार यांना उमेदवारी मिळालेली आहे. तसेच माणगाव पंचायत समिती मतदारसंघातून सौ मिनल राजू मगदुमैनी या तिघांना उमेदवारी मिळालेली आहे. आता हा झाला भाग उमेदवारीचा. दुसरा माझा राजकीय आणि शैक्षणिक विषय. माझं शिक्षण MBA झालेलं आहे. माझा राजकीय प्रवास पाहिला तर गेली 23 वर्ष मी आमदार अशोकराव माने साहेबांसोबत काम करतो आहे. आजही काम करतो आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची आवड, त्यांनी दिलेला सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा, त्यांच्या आशीर्वादानं ही निवडणूक मी लढतो आहे. माझ्यासोबत आदरणीय आमदार अशोकराव माने साहेब, आदरणीय राहुल आवाडे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेब, आदरणीय प्रकाश आवाडे साहेब, आदरणीय आमदार विनय कोरे साहेब, आदरणीय अमल महाडिक साहेब, आदरणीय सुरेश हळवणकर साहेब, या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि आम्ही तिघही उमेदवार या सर्वांच्या आशीर्वादानं पुढे जातो. खरे पाहता तुमचं शैक्षणिक तुम्ही पार्श्वभूमी सांगितली की MBA, आणि आता खरं पाहता एक सुशिक्षित आणि एक प्रशासनावर पकड असणारा नेता ही आता गरज आहे. बरं वाटलं तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी ऐकून. तर रस्ते, आरोग्य, पाणी आणि शिक्षण याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल तुम्ही कोणत्या योजना आखल्या आहात? नाही, आता गेली 7 वर्ष मी या मतदारसंघामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये फिरतोय. आदरणीय आमदार अशोकराव माने साहेबांसोबत फिरतोय. गेली आता 1 वर्ष आमदारकीचा पूर्ण ह्या कार्यकाळामध्ये ह्या 7 गावामध्ये आम्ही प्रत्येक गावाला 1.5 कोटी ते 2 कोटीचा निधी दिलेला आहे. रस्ते, लाईट, पाणी, गटर, सामाजिक सभागृह ही तर कामं चालूच आहेत. याच्यासोबत आम्ही या 7 गावामध्ये असलेल्या पर्यटन विषय तलावाचा असेल, आपल्याचा तलाव असेल, मुळशिंगीचा तलाव असेल, रुईमधल्या बायपास रोडचा विषय असेल, बंधाऱ्याचा विषय असेल, ह्या सर्व विषय आम्ही याच्यासोबत घेऊन जातो. तसेच MPSC UPSCसाठी मुलांना शिक्षणाचं ट्रेनिंग सेंटर उभा करण्याचा आमचा मानस आहे. या मतदारसंघामध्ये शैक्षणिक गरजा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या महिलांना रोजगाराची निर्मिती करणं, वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून गारमेंटची सुविधा, तसेच महिलांना उद्योगाची म्हणजे रोजगाराच्या निर्मितीचा हा प्रश्न आम्ही घेऊन आम्ही पुढे जातो. सर, तुम्ही आता सांगितलं महिलांसाठी रोजगाराची निर्मिती करून त्या महिलांना पुढे नेण्याचं तुम्ही सांगितलं. पण महिला सुरक्षिततेचा तितकाच गंभीर प्रश्न आहे. तर निवडून आल्यानंतर खास याच्यावर तुम्ही फोकस करणार का? आणि कोणत्या प्रकारे तुम्ही महिला सुरक्षिततेसाठी योजना आखणार? महिला सुरक्षितता हा सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहेच. सगळ्यात पहिला रुई गावामध्ये 60 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. आता राहिलेल्या 6 गावामध्ये आम्ही ती जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीनंतर या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण 7 गावामध्ये CCTVचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. त्यामुळे आणि एक आम्ही QR कोड एक तयार करणार आहोत की महिलांना सुरक्षित वाटावं. त्यामुळे त्या QR कोडला स्कॅन केलं किंवा त्या याला केलं तर आम्हाला ते डायरेक्ट इंटिमेशन ज्या त्या गावच्या ग्रामपंचायतीला मिळावी, अशा पद्धतीचं एक सॉफ्टवेअर निर्माण करणार आहोत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि कायमच आम्ही महिला भगिनींच्या पाठीशी आहोत. तिथून पुढेही राहणार. त्यांना सुरक्षिततेसाठी 100% जे काय करावं लागेल ते करणार. थोडक्यात काय तुम्ही सांगितलं की महिला सुरक्षिततेसाठी तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे मॉडर्नायझेशनच्या मार्गाचा तुम्ही वापर करणार. हो हो, ही खूप चांगली गोष्ट ऐकल्यावर बरं वाटलं. बेरोजगारी कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा म्हणजे कोणत्या योजना तुम्ही आखणार आहात? नाही, आता बेरोजगारीचा प्रश्न म्हणजे आता आमच्याकडे जे नेते मंडळी आम्हाला आशीर्वाद दिलेत त्या सर्वांचे कोणाचे सूतगिरणे आहेत, कोणाचे साखर कारखाने आहेत, कोणाचे दूध संस्था आहेत, कोणाच्या सेवा सोसायटी आहेत, कोणाच्या बाकीच्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये रोजगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. अजून काही प्रश्न मार्गी लावायचे सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादानं गारमेंटच्या योजना असतील, बाकीच्या जिल्होद्योग केंद्रामुळे उद्योजक निर्माण करणं, छोटे छोटे 50 लाखापर्यंतच्या स्कीम असतील, सबसिडी त्यावेळेला 35% आहे, जिल्हा उद्योगच्या महिलांसाठी आहे. याच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती, नवनवीन उद्योजक निर्माण करणं, ITI-वाल्यांना सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक बनवणं हा एक मोठा अजेंडा घेऊन जातो. नक्कीच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न झाला, बेरोजगारीचा प्रश्न झाला, मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही कोणत्या योजना आखल्या? आताच गेल्या 1 महिनाभरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नव्हती. पहिला आम्ही काय केलं की
MACBला निवेदन देऊन आमदार साहेब आदरणीय राहुल आवाडे साहेब असतील, आदरणीय अशोकराव माने साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पहिलं काम खासदार धैर्यशील माने साहेब असतील यांच्या माध्यमातून पहिला शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायचा निर्णय घेतला आणि आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला जायचं आता म्हणजे धोका रात्री कुठं म्हणजे साप वगैरे असतात किंवा विजेच्या तारा पडलेल्या असतात, शॉक लागणं हा प्रकार आता टळून जाणार आहे. दिवसा लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना एक म्हणजे आनंदमय वातावरण झालेलं आहे की ह्या लोकांनी आम्हाला दिवसा वीज दिल्यामुळे आम्हाला म्हणजे तो पाणी देण्याचा शेतीला प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे शेतकरी आज खुश आहे. सर, तुमच्या राजकीय भावी वाटचालीस आमचा नेता भारी या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे जे प्रयत्न आहेत आणि तुमच्या ज्या योजना आहेत त्या एकंदरीत खूप चांगल्या आहेत आणि त्या मार्गी लागाव्यात ह्या आमच्या शुभेच्छा.